हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. बघा कसला पसारा पडला हा. मुलं स्कूलमध्ये गेली. आता मी हा पसारा आवरणार. हे बघा किचन वटा किती घाण झालेला आहे. भांडी तर घासून झालेली आहे, पण बघू शकता तुम्ही किचन कसलं घाण दिसते. भांडे कुठे तर कचरा कुठे. हे बघा कपडे पण बाकी माझे धुवायचे. बघा मुलं शाळेत गेल्यावर मग कामं आवरायची. जोपर्यंत मुलं शाळेला जात नाही तोपर्यंत घर स्वच्छ होत नाही. मला वाटते तुमचा पण असाच हाल होत असेल. जोपर्यंत मुलं स्कूलला नाही जाणार तोपर्यंत. हे बघा बेडची दशा तर बघा तुम्ही. वा वा वा, खूपच छान दिसतोय बेड आमचा. बघा कुठली वस्ती कुठं तर कुठली वस्तू कुठं. हे बघा माझं छोटंसं गार्डन. काही असो, झाडांना तर 2 वेळा पाणी दिलंच पाहिजे. उन्हाळ्याचं थोडेच झाड आहे, पण यांच्याशिवाय मला करमतच नाही अजिबात. माझं शिवलिंग सकाळी उठल्या आधी मी शिवलिंगला बघते आणि मग कामांची सुरुवात करते. चला जाऊ द्या परत पसाऱ्यावरती आपल्या. बघा मुलांची जुनी बुक काढून ठेवलेली आहेत. आणि हा बघू शकता तुम्ही सोफ्यावरती पण पसारा. बेडवरती बेडशीट नाही, काही नाही. आता मी सगळं आवरणार. बघा इकडे पण पसाराच पसारा. त्या सगळ्या घरामध्ये पसाराच पसारा. मला वाटते तुमचे पण हाल असेच होत असतील. सकाळी सकाळी मुलं स्कूलला गेल्यावरती. आधी तर मुलं स्कूलला जातात. मुलं स्कूलला गेल्यावरती मी 5-10 मिनटं निवांत बसते आणि मग सगळं घर आवरते मी. मला वाटते तुम्ही पण असंच करत असाल. हा तर मी थोडा आज आवरला आहे, नाहीतर एका दिवशी मी तुम्हाला पूर्ण आमच्या घरातला पसारा दाखवेल. इतका पसारा होतो ना, मी सांगूच शकत नाही. हे बघा माझ्या मुलांनी काढलेले ड्रॉइंग. हा त्याचा स्टडी टेबल आहे. याच्यावर ते बसून तो अभ्यास करतो. बघा त्याचा स्टडी टेबल पण कसा पडलेला आहे वेड्यासारखं. कसं पण काय पण कुठं ठेवलेलं आहे. जोपर्यंत मुलं स्कूलला जात नाही तोपर्यंत काहीही काम होत नाही. आणि मला असं वाटते तुमचं पण तसंच होत असेल. मुलं स्कूलला गेले ना, निवांत आपण आपलं आपलं काम करायचं. काही निवांत नाही मैत्रिणींनो. काम करत नाही. तो काम आपलं संपते का ना संपते तोपर्यंत तर ते येऊन टपकतात घरी. काहीही काम होत. घरातलं सगळं काम झाल्यावर थोडा वेळ आपण बसायचं की नाही बसायचं तोपर्यंत आले. वेळ मिळतच नाही. आणि ते आल्यावर परत धंदा पाण्याशी लागायचं. त्यांना जेवण द्यायचं, त्यांचे कपडे आवरायचे, त्यांचे कपडे धुवायचे स्कूलचे. बघा आमचे टॉवेल पण कसे पडलेले आहेत. आता हे सगळं मी आवरते. हे बघा माझं झुंबर किती छान दिसते. थोडासा कॉर्नर गार्डन एरिया आहे हा माझा. काही जास्त झाडे अजून लावली गेली नाही आहेत. जेवढे पण आहे तेवढे बघून खूप छान वाटते मला.
हे बघू शकता तुम्ही, मनी प्लांट किती छान झाला आहे, खूप वाढलेला आहे. आणि ही माझी शिवलिंग मैत्रिणींनो बघा, मी शिवची खूप पूजा करते, शिवला खूप मानते. आता उन्हाळ्याच्या झाडांना 2 वेळा तरी पाणी दिलं पाहिजे, त्याच्याने ती फार अशी हिरवीगार असतात. चला तर मी आजचा माझा ब्लॉग इथेच संपवते. टाटा बाय बाय. प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला.